मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 212 कोटी 21 लाख रुपयांचा निधी हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम म्हणून मंजूर करण्यात आलेला होता. परंतु मित्रांनो, बरेच शेतकरी अद्यापही जे जिल्ह्यातून बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की आमच्या जिल्ह्यातील जे शेतकरी उर्वरित आहेत त्यांच्याबद्दल माहिती द्या, त्यांच्याबद्दल जे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, काही शेतकऱ्यांचा अद्यापही यील्ड बेस 0 दाखवत आहे वगैरे वगैरे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरे आपण 2 ते 3 मिनिटात क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर येतो. स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 212 कोटी 21 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता. तुम्ही देखील बीड जिल्ह्यातून शेतकरी असाल आणि तुम्हाला देखील बीड जिल्ह्यातील शेतकरी असून सुद्धा हे वाटप सुरू झालेलं असून सुद्धा किंवा वाटप झालेलं असून सुद्धा तुमच्या खात्यावर या रक्कम वितरित झाल्या नसतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे क्लिअर झाली का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, याच्या अगोदर आपण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जे खात्यावर पीक विमा रक्कम वाटप झाली होती त्यामध्ये जवळपास काही शेतकऱ्यांना 20,000, काही शेतकऱ्यांना 25,000, तर काही शेतकऱ्यांना 1,500-1,300 रुपये या पद्धतीच्या रकमा वितरित झाल्या, तर काही शेतकऱ्यांना 45,000, 40,000 या पद्धतीच्या रकमा वितरित झाल्या. याबद्दलची माहिती घेतलेली होती. परंतु एवढ्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाल्या असताना अद्यापही बरेच शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन हे अवेटेड दाखवत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन हे जवळपास यील्ड बेस 0 मध्ये गेलेलं आहे. तर ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे त्या शेतकऱ्यांसाठी जे तुमचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, तुमचं कॅल्क्युलेशन लवकरच अवेटेडमधून जे कॅल्क्युलेशन पूर्ण होईल. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम झालेले आहेत. काही शेतकऱ्यांनी 2 वेळेस क्लेम केलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी 2 वेळेस क्लेम केलेले आहेत त्यांचे क्लेम रिजेक्ट होऊ शकतात किंवा झालेले असतील सुद्धा. ज्या शेतकऱ्यांनी क्लेम 2दा केलेले असतील त्यांचे क्लेम रिजेक्ट होत आहेत. काही म्हणजे ज्या कॅल्क्युलेशन जरी अवेटेड दाखवत असेल तरी सुद्धा त्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, परंतु त्यांचे क्लेम हे रिजेक्ट झालेले आहेत. काही शेतकऱ्यांचे ज्यांनी 2 क्लेम केलेले होते त्यांचे. त्याचबरोबर मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे जे यील्ड बेस 0 दाखवत आहे ते बऱ्याच दिवसापासून यील्ड बेस 0 मध्ये दाखवत आहे. त्यांचं कन्वर्ट झालेलं नाही लोकलाइजमध्ये, ते सुद्धा कन्वर्ट होणार आहे. मित्रांनो, काळजी करू नका. सध्या निधी वाढलेला नाही. जेव्हा निधी वाढेल तेव्हा ते कॅल्क्युलेशन जे अवेटेड आहे त्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण होतील. त्याचबरोबर ज्यांचं यील्ड बेस 0 दाखवत आहे त्यांचं यील्ड बेस 0 मधून लोकलाइजमध्ये जाईल. सध्या निधीची कमतरता असल्यामुळं हे जे लोकलाइजमध्ये यील्ड बेस जे 0 आहे ते लोकलाइजमध्ये गेलेलं नाही. तुम्ही काळजी करू नका. थोडासा निधी वाढणार आहे. पीक विम्याचा निधी वाढल्यानंतर तुमचं लोकलाइजमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्याचबरोबर तुमचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असेल ते सुद्धा कन्वर्ट होणार आहे. तुमचं स्टेटस दाखवणार आहे, तुमच्या रकमा दाखवणार आहे. त्यानंतर मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे जे रकमा आहेत त्या फारच कमी दाखवलेल्या आहेत. म्हणजे 1,000 पेक्षा कमी रकमा आलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना सध्या तरी नाही, परंतु कालांतराने थोड्या वेळानंतर किंवा थोड्या दिवसानंतर म्हणलं तरी चालेल, त्यांची जे 1,000 पेक्षा कमी रकमा आहे ज्यांना मिळालेल्या त्या शेतकऱ्यांचा रकमा वाढून मिळणार आहेत. त्या शेतकऱ्यांना 1,000 पेक्षा जास्त रकमा मिळणार आहेत. त्यांनी सुद्धा काळजी करायची काही गरज नाही. परंतु बरेच शेतकरी आताही यील्ड बेस 0 मध्ये कन्फ्यूज आहेत. त्यांनी सुद्धा काळजी करायची नाही. निधी वाढल्यानंतर तुमचं यील्ड बेस 0 आहे ते लोकलाइजमध्ये कन्वर्ट होईल आणि लोकलाइजमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तुम्हाला ह्या रकमा मिळतील. त्यानंतर मित्रांनो, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्याविषयी सुद्धा आपल्याकडे लवकरच अपडेट मिळणार आहे. त्या जिल्ह्याविषयी सुद्धा आपण लवकरच अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.